यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने रोहिणी रेती घाटावर मध्यरात्री धडक कारवाई करत तब्बल 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून राळेगावच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। राळेगाव तालुक्यातील मोजा रोहिणी येथील वर्धा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांनी महसूल विभागाला सोबत घेऊन एक संयुक्त पथक तयार केले आणि धाडसी मोहिमेचे नियोजन केले। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे 2 वाजताच्या सुमारास अंतरगाव मार्गे पथकाने थेट रोहिणी घाटावर छापा टाकला। अचानक झालेल्या या कारवाईमुळे रेती माफियांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मध्ये 11 रेती वाहतूक करणारी वाहने, ट्रॅक टिप्पर जप्त केली, ज्यात बरोबर 2 हायटेक बोटी, 2 पोकलँड मशीन असे एकूण 1,45,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी केवळ यंत्रसामग्री जप्त करून पोलीस थांबले नाहीत, तर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत 20 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चित्ता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली। जावेद शेख, RRC न्यूज, राळेगाव, यवतमाळ।